एक गोष्ट मला आज आवर्जून सांगायची आहे या ठिकाणी. बऱ्याच वेळा तुम्ही बघता, की मी चुकीचं घडत असेल तर बऱ्याच माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना मी सपोर्ट करते. मी त्यांचं नाव घेते. मी त्यांना सपोर्ट करते, व्हिडिओ बनवते त्यांच्यासाठी आणि माझ्या व्हिडिओने खूप इफेक्ट होतोय बरं का. हां, हे अगदी तेवढंच खरं आहे. चुकीच्या लोकांना मी बोलते, त्यांनाही ते खूप लागतं. त्याचं कारण माझ्या व्हिडिओचा इफेक्ट होतो, परिणाम होतो. परिणाम झाला नसता ना, तर आज एवढे करोडो विरोधक माझे निर्माणच झाले नसते. माझ्या बोलण्याचा जर परिणाम झाला. बोलण्याचा परिणाम होतोय आणि याचं उदाहरण मला वाटतं उभ्या महाराष्ट्राने अ, आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस बघितलंय, की माझ्या बोलण्याचा, माझ्या व्हिडिओचा किती परिणाम होतोय तो. नक्कीच होतोय. हां. तर ज्यावेळेला माझ्यावर वेळ येते ना, त्यावेळेला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की तुझ्या बाजूने कुणी बोलत नाही. तू बऱ्याच जणांची बाजू घेते. त्याचं कारण मी स्वतःच सांगत असते त्यांना, तुम्ही ट्रोल होऊ नका. माझ्यामध्ये ट्रोल जे मला करतायत ना, तर ते ट्रोलिंग सहन करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. तुम्ही माझी बाजू घेऊन तुम्ही ट्रोल होऊ नका. मी कुणालाही बोलू देत नाही माझ्या बाजूने. अगदीच. हां, नाही माझी बाजू घेऊ देत नाही. कारण मी समर्थ आहे त्याच्यासाठी. अगदीच. हां. आणि माझी बाजू घेणारा तो भक्कम बसलाय की. करता करविता. एवढा मोठा सारथी माझ्या सोबत असताना मला काय हो कोणाची भीती? माझे गुरु आहेत, माझे सद्गुरू आहेत माझ्यासोबत. मला काय भीती कुणाची? पण या लोकांना नाही का खाजून उधाण आणायची फार सवय आहे. ही का गप्प बाजूला गेली? मी त्यांचं हे सोशल मीडियाचं आभासी जग आहे. आणि या लोकांना ही सोशल मीडिया हे आभासी जग इतकं आवडतं ना, की मी त्यांचं नाव घ्यावं. मग त्यांना लोकं सर्च करून बघतील. मग त्यांचे व्ह्यूज वाढतील. मग त्यांचे सबस्क्राईब वाढतील. काय रे देवा! माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत त्या लोकांच्या. ज्यावेळेला माझ्या संपर्कात ती लोकं होते ना, त्यावेळेला त्या महिलांच्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं, की "नाही गो बाई, जाऊ दे मरू दे आता तिच्याबद्दलच बोलते." "काय गं, पण तिने माझं नावच घेतलं नाही." "काय गं, तेवढेच माझे सबस्क्रायबर वाढले असते ना." अरे काय? अशी मानसिकता का रे तुमची? कशी रे अशी मानसिकता तुमची? कसे रे इतके खालच्या पातळीचे विचार तुमचे? बाई गं बाई! भयंकर. फार वाईट आणि फार भयंकर. तर असेही जगामध्ये आहेत आणि खूप सारा अनुभव आलेला आहे. परंतु मला फार अभिमान आहे माझ्यावर, की मी मी माझ्या भूमिकेवर ठाम असते. मी माझ्या मतावर ठाम असते. मी माझ्या कामाशी प्रामाणिकपणा ठेवते. मी माझ्या सोबत असलेल्या लोकांसोबत पारदर्शक वागते. हां. आणि त्याचा मला फार अभिमान हां, ती लोकं भलेही माझ्याशी किती कुचकं वागू दे. मला ते कळतंय तरी पण मी नाही का इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि करते मी इग्नोर. नाही मी हे करते. परंतु ज्यावेळेला काही गोष्टी अति होतात ना, त्यावेळेला मात्र हां, मला हेही वाटतं, की मी त्यांच्याशी बोलते मग, की बाबा हे खूप जास्त होतंय. मी जर तुमचं नाव घेत नाही, तर तुम्ही माझं घेऊ नका. हे मी सांगण्याचा प्रयत्न करते. शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं हे त्यांचं नाव हे असतं. दुसरा विषय असा आणखी, की आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये हे मात्र तेवढंच खरं आहे, की ज्यावेळेला मी त्या लोकांपासून लांब जाते, चुकीच्या लोकांपासून मला असं वाटतं, की बाबा माझे चुकीचेही नाही म्हणता येणार त्यांना, विचार जुळत नाही. समविचारी नाहीत. त्यांचे वेगळे विचार असतात, माझे वेगळे विचार असतात. त्यांचे काही गोल वेगळे आहेत आयुष्यातले, माझे काही गोल वेगळे आहेत आयुष्यातले. त्यांचे थॉट वेगळे आहेत, माझे थॉट वेगळे म्हणजे सगळंच वेगवेगळं, वेगवेगळं. त्यांचा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा. तर हे असं असतं. आणि मग मी नाही का, नको बाबा माझा रस्ता तो नाहीये किंवा मला ते करायचं नाहीये. आणि मग ज्यावेळेला मी त्या अशा लोकांपासून लांब होण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला इतका मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. आत्तापर्यंतचा अनुभव आहे बरं का. पण मी खचत नाही. हां, थोड्या वेळापर्यंत मला फार वाईट वाटतं. रडायला येतं, की "अरे काय राव? मी किती मदत केलेली आहे या लोकांना किंवा मी कशी वागलेली आहे याच्यासोबत आणि ही लोकं कशी वागतायत?" वाईट वाटतं. शेवटी मीही माणूस आहे. कुठेतरी दुःख होतं, त्रास होतो, वेदना होतात. पण मग थोड्या वेळापुरत्या असतात त्या माझ्या. 12 तासानंतर मी अगदी नॉर्मल होऊन जाते. ही माझी सवय आहे. मी तेच धरून बसत नाही, की हा माझ्याशी कसा वागला, ही माझ्याशी कशी वागली, ही का वागली? नाही मी धरून बसत येते. तर ज्या लोकांचं म्हणणं आहे ना, की तू स्वतःला काय समजते? तर हो, मी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजते. माझ्यासारखे मीच. माझ्यासारखी कोणी असूच शकत नाही. येस. माझ्यासारखी मीच.
की ना सासरचा आधार आहे ना माहेरचा आधार आहे, ना कुणी मित्रमैत्रिणी आहे, ना कुठल्या राजकीय व्यक्तींचं वरदहस्त माझ्या डोक्यावर आहे, ना माझ्या जोडीदाराची मला साथ आहे. माझा रस्ता मी एकटीने निर्माण केलाय आणि त्या रस्त्याने मी चालतीये. त्याच्यात दगड येऊ दे, काटे येऊ दे, खड्डे येऊ देत. मी ती पार करतीये. मी हार मानत नाही. मी खचून जात नाही. खड्डा आला म्हणून मी हिरमसून बसत नाही, की आता मी हा खड्डा कसा पार करू? मी त्याच्यावरून उडी मारते. दगड आला म्हणून मी रडत बसत नाही, की आता दगड आलाय माझ्या रस्त्यामध्ये, मी कसं जाऊ? मी त्या दगडावर उभी राहून माझी उंची वाढवते. हां. पण मी रस्त्याने चालत राहते, थांबत नाही. कारण मला माहिती जे वाहतं ना, वाहतं पाणी हे उपयोगाचं असतं आणि जे थांबतं ना, त्याचं गटर होत असतं. हे माझ्या बापाने मला शिकवलेलं आहे आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे मी माझा मार्ग, माझा रस्ता, मी माझा चालत असते. माझ्यासोबत कोण आहे? मला कुणाचा सपोर्ट आहे नाही. आवडेल मला उदाहरण द्यायला महाभारताचं, की कौरवांच्या सोबत श्रीकृष्णाची नारायणी सेना होती. 9 लाख नारायणी सेना होती. हां. आणि पांडवांसोबत फक्त एकटा श्रीकृष्ण होता. श्रीकृष्ण होता ना त्याच्यासोबत. तिकडे कौरवांच्या सोबत अगदी दिग्गज सगळे होते महारथी. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, सगळे महारथी त्यांचे तिकडं. ह्यांच्यासोबत हे 5 भाऊ फक्त. लक्षात घ्या आणि एक श्रीकृष्ण आणि त्यांची मुठभर सेना. विजय त्यांचाच झाला हो. कारण सोबत श्रीकृष्ण होता. भीष्म पितामह, द्रोणाचार्य यांची इच्छा होती, की आम्हाला पांडवांसोबत लढायचंय. हां. पण तिथे मर्यादा आडवी येत होती किंवा अ, काय म्हणता येईल त्याला, की त्यांना तिकडनंच लढावं लागत होती. ते त्यांना कौरवांकडनंच लढायचं होतं. मर्यादा होती त्यांना. ठरवलं तरी यांच्या बाजू त्यांना माहिती होतं हे चुकीचे नाहीयेत. तरी सुद्धा त्यांना ह्यांच्यासोबत नाही युद्धामध्ये सामील होता आलं पांडवांसोबत. त्याच पद्धतीमध्ये जी लोक आहेत ना बरीच त्यांना माहिती आहे मी योग्य आहे. त्यांना माहिती आहे मी बरोबर आहे. माझं काही चुकत नाही. परंतु जात आडवी येते ना. मग जर आम्ही सोडलं, माझ्या इतकी क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये, की आम्ही जर त्याच्याकडनं बोललो नाही किंवा त्याच्यासोबत राहिलो नाही, तर ताई आम्हाला ट्रोल केला जाईल, आम्हाला त्रास दिला जाईल. बाबा तुमच्या इतकी क्षमता आमच्यामध्ये नाही. आम्हाला त्यावेळेला फार बरं वाटतंय. खरंच मी सर्वशक्तिमान आहे असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल. लढती एकटी आणि मला त्यांचा अभिमान आहे. हो, फार अभिमान. आणि तो देव आहेच माझ्यासोबत. माझे गुरु आहे, माझे सद्गुरू आहे. हार ही माझ्या वाट्याला कधीच येणार नाही. मी हरणारही नाही. हे तेवढंच खरं आहे. तर हरकत नाहीये या नवरात्रीमध्ये पुन्हा हा संदेश देईल मी, की बाबांनो घाबरू नका. माझ्या महिला भगिनींना मी सांगेन, काळजी करू नका. तुमची शक्ती ओळखा. तुमच्यामध्ये असलेली ती अदृश्य शक्ती ओळखा आणि तिला बाहेर काढा. तुम्ही अबला नाहीये. तुम्ही कमकुवत नाहीये. तुम्ही अशक्त नाहीये, तुम्ही सशक्त आहात एवढं लक्षात ठेवा. तुमच्यातली शक्ती फक्त तुम्ही ओळखा. ज्या वेळेला त्या शक्तीची जाणीव तुम्हाला होईल ना, या जगात मध्ये तुम्हाला कुणीही हरवू शकणार नाही. हा माझा अनुभव आहे. अगदी एवढ्याशा छोट्याशा खेड्यातनं आलेली एका गरीब घरामध्ये जन्म घेतलेली मुलगी आज पुण्यासारख्या शहरामध्ये राहतीये. तिचा ठसा तिने उमटवलाय. अगदी महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की तिचं नाव नाही. अभिमान आहे मला त्या गोष्टीचा. आणि तेही माझ्या खरेपणामुळे, माझ्या निर्भीडपणामुळे, माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे. मी घाबरले नाही कधीच कुणाला. अगदीच. मला जे वाटलं ना, मला वाटलंय ना, हे योग्य आहे. मी त्याच्यावर माझी भूमिका मांडली. मी कधीच मागे सरले नाही. कधीच नाही. समोरचा फार बलाढ्य आहे. मी त्याच्यावर कशी बोलू म्हणून मी घाबरले नाही. जिथं माझ्या मनाने सांगितलंय ना मला इथं तू बोललंच पाहिजे, तिथे मी बोललेच. हो, बोललेच. आणि बोलत राहणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. कोणाच्या बापालाही घाबरणार नाही. लक्षात घ्या.
कुणाच्या बापालाही घाबरणार नाही. अगदी किती विरोध करायचा ना माझा तो करा. बाकी माझ्या ज्या विरोधक महिला आहेत की ज्या अगदी मला काय बोलतात ना, चर्चेत मध्ये ठेवतात, तर त्यांना फार फार त्यांचे आभार. असंच काम तुमचं चालू ठेवा. आणि मला फार बरं वाटतंय की माझ्यामुळं चला तुमची चूल पेटतीये, माझ्यामुळं तुमच्या घरामध्ये 2 वेळचं जेवण तुम्हाला मिळतंय, 2 रुपये तुम्हाला मिळतायत. त्याची गरज आहे तुम्हाला तर चालू ठेवा, हरकत नाही. बाकी तुमची लेवलच नाही की मी तुम्हाला उत्तर द्यावं. 1-2 जणींना 2-3 जणींना मी उत्तर दिलेली, त्याच्यावर मला बऱ्याच महाराष्ट्रातनं दिग्गजांचे मला मार्गदर्शन भेटले म्हणायला हरकत नाही, किंवा दिग्गज माझ्यावर ओरडले की तू काय करतीये, तुला कळतंय का, आणि तू का म्हणजे तू का बोलतीये त्यांना. आणि मला ते कळलंय की लेवल. सो चला, हरकत नाहीये. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच, लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेलच. तोपर्यंत तुमचीच संगीता ताई वानखेडे.